शेख हसीना यांचा भारतातील मुक्काम वाढलेला आहे। ब्रिटनमध्ये जाण्यात तांत्रिक अडचणी आहेत अशी माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। त्यामुळे शेख हसीना आता बांगलादेश सोडल्यानंतर आणखी काही दिवस आपल्या भारत देशामध्ये राहण्याची शक्यता आहे। आवश्यकता असेल तोपर्यंत आश्रय देण्याची तयारी भारत सरकारने दाखवली आहे। रविवारपासून शेख हसीना यांचा भारतामध्ये मुक्काम आहे। बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळून आला होता आणि त्यानंतर शेख हसीना यांनी तिथून पलायन केलेलं होतं। पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता आणि भारतामध्ये त्यांनी आश्रय घेतलेला आहे। त्यांना इंग्लंडला जायचंय पण त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याची माहिती समोर येते। इंग्लंडकडून अजून परवानगी देण्यात आलेली नाहीये। त्या पार्श्वभूमीवर आता शेख हसीना यांचा देशामध्ये मुक्काम वाढलेला आहे। भारत देशात त्या आणखी काही दिवस आश्रयाला असणार आहेत। तर जोपर्यंत आवश्यकता असेल तोपर्यंत भारत सरकारने आश्रय देण्याची तयारी दर्शवलेली आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा भारतातील मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे। लंडनला जाऊन राजकीय आश्रय मिळवण्याच्या हसीना यांच्या प्रयत्नात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यात। तर गरज पडेल तोपर्यंत त्यांना भारतात ठेवण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।